नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला शिकायचं आहे मोत्याची श्री रामनामाची पट्टी कशी करायची ते. त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 5 नंबरचे लाल कलरचे मणी, 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे किंवा मोती कलरचे मणी. 5 नंबरच्या मण्यांसाठी 40 नंबरचा तंगूस धागा घ्यायचा आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे. धागा कट करण्यासाठी कैची घ्यायची आहे. तर आता आपण सुरुवात करूया श्री रामनामाची पट्टी कशी करायची त्याला. तर आता आपण बघूया श्रीराम नामाची पट्टी कशी करायची ते. त्याआधी मी हा श्री नामाची पट्टी शिकवलेली होती. तो व्हिडिओ कोणी जरी बघितला नसेल तर त्यांनी व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन हा व्हिडिओ बघून घ्या. तिथे मी श्री हे अक्षर शिकवलेलं आहे कसं करायचं ते. तर हे श्री करून झाल्यानंतर पुढे आपण रामनाम करणार आहोत. तर हे मी इथपर्यंत श्री आधी करून घेतलेला आहे. तर इथपर्यंत झाल्यानंतर ही जी पांढरी लाईन आहे ही झाल्यानंतर वरच्या एका लाल मणीतून धागा बाहेर येतो. मग तिथे आपल्याला 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हा श्री आधी केलेला असल्यामुळे मी ह्या श्रीचा व्हिडिओ दाखवत नाही आहे. डायरेक्ट आपण आता रामनाम शिकणार आहोत. आता परत एका खालच्या लाल मणीतून धागा बाहेर काढून धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहे. परत एका खालच्या मणीतून धागा बाहेर काढून परत धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि लाल आणि पांढरा या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. 3 चौकोन आपले झालेले आहेत. आता इथे धाग्यामध्ये 1 लाल मणी, 1 पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि लाल पांढरा अशा या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला परत 2 मणी ओवून घ्यायचे लाल कलरचे आणि लाल पांढरा अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत खालीही आपल्याला आता ही पूर्ण लाईन 2 लाल मण्यांची करायची आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2 लाल मणी ॲड करून हे सगळे चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहेत. तर ते आपण पूर्ण करून घेऊया. आता ही लाईन आपली पूर्ण झालेली आहे, पूर्ण करून घेतलेली आहे. आता ह्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 लाल कलरचे मणी ओवून जिथून धागा निघालाय तो मणी आणि त्याच्या पुढचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 लाल मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीतून अशा 3 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत इथे धाग्यामध्ये 1 लाल मणी आणि 1 पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 पांढरा लाल लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत आता धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 लाल मणी आणि पुढचा एक पांढरा मणी
अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता वरती 2 लाल मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर आता वरचे देखील लाल मण्यांचेच चौकोन येणार आहेत, तर हे वरचे 2 आपण पूर्ण करून घेऊया. आता ही लाईन आपण पूर्ण करून घेतलेली आहे. 2 लाल मणी प्रत्येक दोन ठिकाणी ओवून ही लाईन आपल्याला करून घ्यायची होती. तर आता काय करायचं आहे, हा जो लाल मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत खाली 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 आणि 3 तीनही लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 लाल मणी आणि 1 पांढरा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या. आता आपल्याला धाग्यामध्ये 1 लाल मणी आणि 1 पांढरा मणी 1 लाल मणी आणि 1 पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 लाल पांढरा लाल अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 2 लाल मणी आणि 1 पांढरा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे धाग्यामध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता 1 लाल मणी आणि 1 पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 2 पांढरे आणि खालचा 1 लाल मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही असं धरून जरी विणलं तरी काहीच हरकत नाही आहे. मला हे असं धरून विणलं की पटापट होतं म्हणून मी असं करत आहे आणि मला असं जमतं. तर या खालच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया. ओके, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता खाली 2 लाल मणी घेऊन 1 2 3 तीनही लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता खालचे दोनही चौकोन आपल्याला लाल मण्यांमध्येच करायचे, तर ते आपण करून घेऊया. खालचे उरलेले 2 लाल मण्यांमध्येच करून घ्यायचे आहेत. आता खाली हे 2 चौकोन आपण पूर्ण करून घेतलेत. आता ह्या एका खालच्या मणीतून धागा बाहेर निघाल्यानंतर इथे 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालाय तो मणी आणि त्याच्या पुढचा मणी
अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 तीनही मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आता इथे धाग्यामध्ये 2 पांढरे मणी ओवून घेऊन 1 2 3 2 लाल 1 पांढरा अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 2 पांढरे आणि त्याचा एक पुढचा पांढरा अशा 3 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता एक पांढरा मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 एक लाल पांढरा लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे एक पांढरा मणी एक लाल मणी, तर इथे एक पांढरा आणि लाल न घेता लाल आणि पांढरा असे 2 मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 तीनही मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी घ्यायचे आणि 1 2 3 तीनही मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे माझा धागा संपलाय तर मी जॉईंट करून घेते। उरलेले 3 चौकोन आहेत ते सगळे लाल मण्यांमध्येच करून घ्यायचे, तर ते आपण करून घेऊया। इकडे 2 लाल मणी घालून इकडचा चौकोन पूर्ण करून घ्या आणि वरचे देखील तसेच करून घ्यायचे आहेत, तर ते आपण करून घेऊया। ही लाईन पूर्ण झाल्यानंतर धागा हा एका ह्या मणीतून बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला तो मणी आणि पुढचा एक लाल मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढे 2 लाल मणीच ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 तीन लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत खालच्या चौकोनामध्ये सुद्धा 2 लाल मणी घ्यायचे आहेत आणि इकडचा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे। तर हा चौकोन तिसरा पूर्ण झाल्यानंतर धाग्यामध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। नंतर परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 2 पांढरे 1 लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथेही खाली 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत एक 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथेही 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी, एक पांढरा मणी एक लाल मणी घेऊन 1 2 3 तीनही मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे परत एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे।
परत शेवटचा चौकोन हा 2 लाल मण्यांचाच आहे, तर खालचा चौकोन आपण 2 लाल मणी घालून पूर्ण करून घेऊया। तर हा चौकोन आपण पूर्ण करून घेतलेला आहे। धागा आता ह्या कॉर्नरच्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ते 3 लाल कलरचे मणी घेऊन धागा निघालेला मणी आणि पुढचा एक पांढरा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये एक लाल मणी घ्यायचा आहे आणि एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि लाल पांढरा लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी घ्यायचे आहेत आणि 2-3 लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत एक लाल मणी, एक पांढरा मणी असंच आपण एक लाल एक पांढरा घातला। आता 3ही मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया आणि हाच सिक्वेन्स हा जो पांढरा मणी आहे इथपर्यंत ठेवायचा आहे। तर एक लाल एक पांढरा मणी घालून ही इथपर्यंत ही लाईन पूर्ण करून घ्या, ह्या पांढऱ्या मणीपर्यंत घालून झाल्यानंतर इथपर्यंत आपलं पूर्ण झालं आहे। आता इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि उरलेले बाकीचे 2 चौकोन हे लाल मण्यांमध्येच पूर्ण करायचे आहेत। तर खालचे 2 चौकोन आपण पूर्ण करून घेऊया। आता ही लाईन पूर्ण करून घेतल्यानंतर हा शेवटचा चौकोन पूर्ण झाल्यानंतर इथून धागा निघालेला आहे ह्या मणीतून। तर इथे 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 2 लाल मणी खालचा एक पांढरा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे। इथे आता एक लाल मणी एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर आता खालची लाईन ही पूर्ण लाल मण्यांचीच असणार आहे। तर प्रत्येक ठिकाणी 2 लाल मणी घालून आपण ही पूर्ण लाईन करून घेऊया। ही लाईन पूर्ण झाल्यानंतर इथे आपल्याला आता आपला धागा हा या मणीतून निघालेला आहे। तर इथे 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि पुढचा एक लाल मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 3 लाल मण्यांतून 1 2 3 लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत
आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे आपलं आता म हे अक्षर सुरू होईल। हा श्री झाला, रा झाला, आता आपलं म हे अक्षर चालू आहे। तर आता धाग्यामध्ये परत 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत। एक 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 2 लाल मणी आणि पुढचा एक पांढरा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी घ्यायचे आणि 1 2 3 लाल पांढरा लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता वरच्या सगळ्या तीनही चौकोन हे लाल कलरमध्येच येणार आहेत, तर आपण ते पूर्ण करून घेऊया। इथे 2 लाल मणी घालून इकडचा एकूण आपले 3 चौकोन येतील ते पूर्ण करून घेऊया। तर वरचे तीनही चौकोन पूर्ण करून घेतल्यानंतर ह्या कॉर्नरच्या मणीतून धागा निघालेला आहे। इथे 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि पुढचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। दोन लाल कलरचे मणी आणि 3 लाल कलरच्या मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 लाल मणी एक पांढरा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 लाल पांढरा लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे धाग्यामध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 पांढरा लाल लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे धाग्यामध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 पांढरा लाल पांढरा अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे।
परत धाग्यामध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे। एक पांढरा आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 2 पांढरे आणि पुढचा लाल मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे दोनही लाल मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत खालचा राऊंड हा 2 लाल मण्यांचाच असणार आहे, तर तो आपण पूर्ण करून घेऊया। इथे 2 लाल मणी ओवून शेवटचा राऊंड पूर्ण करून घेऊया। शेवटचा राऊंड झाल्यानंतर कॉर्नरच्या मणीतून धागा निघालेला आहे। इथे 3 लाल मणी ओवून घ्यायचे आणि धागा निघालेला मणी आणि पुढचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत। एक पांढरा एक लाल आणि 3ही लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये दोनही लाल मणी घ्यायचे आहेत। 2 लाल मणी घेऊन 1 2 3 पांढरा लाल लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल मणी घ्यायचे आणि इकडचा राऊंड पूर्ण करायचा आहे। तर पुढचे 2 चौकोन आपण लाल मण्यांचे करून घेऊया। 2 लाल मण्यांचे चौकोन झाल्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी एक पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि लाल पांढरा लाल अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत वरती 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3ही लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत वरचा चौकोन हा लाल मण्यांचाच आहे, तर ते वरचे 2 चौकोन आपण पूर्ण करून घेऊया। 2 लाल मणी इथे घालायचे 2 लाल मणी इथे घालायचे आणि वरचे 2ही चौकोन पूर्ण करून घेऊया। हे 3 चौकोन पूर्ण करून घेतल्यानंतर आता आपण ह्या लाईनवर आलेलो आहोत। इथून धागा निघालेला आहे ह्या मणीतून। इथे परत 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि पुढचा एक मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि खालचा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालचाही चौकोन म्हणजे एकूण हा आपण केलेला आणि खालचे 2 हे लाल मण्यांमध्येच असणार आहे, तर खालचे 2 चौकोन आपण पूर्ण करून घेऊया। हे 3 चौकोन पूर्ण करून झाल्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि लाल पांढरा लाल 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1
1 2 3 तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये एक लाल मणी, एक पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 3 लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे माझा धागा संपलाय तर जॉईन करून घेते, मग बघूया पुढे काय करायचं ते। आता धाग्यामध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर एक लाल मणी आणि एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। शेवटचा राऊंड हा लाल मण्यांचाच येणार आहे। इथे मग 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 दोन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता ह्या मणीपर्यंत धागा घेऊन येऊया। ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ह्या कॉर्नरच्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर इथे 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत। 1 2 3 तीनही मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे ही पूर्ण लाईन आपल्याला करून घ्यायची आहे लाल मण्यांची। प्रत्येक ठिकाणी 2 लाल मणी घालून पूर्ण लाईन ही करून घ्यायची आहे। तर ती आपण आता करून घेऊया। आता आपली श्रीराम पट्टी इथपर्यंत झालेली आहे। आता ही लाईन झाल्यानंतर ह्या इकडच्या कॉर्नरच्या मणीतून धागा निघालेला आहे। इथे 3 मणी ओवून घेतलेले आहेत लाल कलरचे। आता आपण काय करतो आहोत की इथे ह्या 2 रेषा जशा केलेल्या आहेत तशाच ह्या साईडला आपण आता करणार आहोत। तर इथे आता मी धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मणी ओवून घेतलेत। आता हा लाल मणी आणि त्याच्या एक खालचा लाल मणी अशा 2 लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये एक लाल मणी घ्यायचा आहे, एक पांढरा मणी घ्यायचा आहे। 2 मणी घेऊन 1 2 3 तीनही लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी घ्यायचे आहेत। एक लाल एक पांढरा आणि 1 2 3 तीन मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण ही लाईन करणार आहोत। तर ही लाईन एक लाल एक पांढरा असं घालून ही आपण पूर्ण करून घेऊया। शेवटचा चौकोन हा लाल मण्यांचाच असेल, फक्त इथपर्यंत हा जो पांढरा मणी दिसतोय ह्या चौकोनापर्यंतच हे करायचं आहे। एक लाल एक पांढरा, शेवटचा चौकोन हा 2 लाल मण्यांचाच करायचा आहे। तर आपण हे पूर्ण करून घेऊया। आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर धाग्यामध्ये 3
लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। हे 3 मणी ओवून धागा इथून निघालेला आहे। हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर हा धागा इथून निघालेला आहे। आता 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि त्याचा पुढचा एक पांढरा मणी अशा 2 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत। परत पुढे एक लाल एक पांढरा असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे ही लाईन आपण पूर्ण करून घेऊया आणि शेवटचा चौकोन हा 2 लाल मण्यांचाच करून घेऊया। तर ही लाईन पूर्ण करून घेऊया। आता ह्या 2 रेषा आपल्या इथे पूर्ण झालेल्या आहेत। अशा इथे जशा केल्या तशाच आपण इथेही करून घेतलेल्या आहेत। आता ह्या जशा 2 लाईन वाढवलेल्या आहेत तशाच इथे 2 लाईन वाढवायच्या आहेत। ह्या 2 लाल कलरच्या लाईन इथेही करून घ्यायच्या आहेत। तर धागा इथून निघालेला आहे तर धाग्यामध्ये मी 3 लाल मणी ओवून घेतलेत आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मणी अशा 2 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांतून 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर असंच आपण ह्या दोनही लाईन करून घेऊया राहिलेल्या। ह्या 2 लाईन जशा इथे केल्या तशाच आता मी ज्या हे 2 चौकोन दाखवले तसेच ही लाईन पूर्ण करायची आहे आणि अजून एक लाईन पूर्ण करून घ्यायची आहे। तर इकडच्या 2 लाईन आपण पूर्ण करून घेऊया। तर इथे श्रीराम नामाची पट्टी तयार झालेली आहे। ही पट्टी आपण 5 नंबरच्या मोत्यांमध्ये केलेली आहे। तुम्हाला ह्या पट्टीच्या भोवती चारही बाजूने बॉर्डर करायची असेल तर ती तुम्ही करू शकता किंवा असंच तुम्हाला ठेवायचं असेल तरी ठेवू शकता। इथे वरती 2 हुक तयार करून घ्या आणि हे आपण वॉल हँगिंग म्हणूनही वापरू शकतो। देवाऱ्यालाही हे लावलं तरीही खूप सुरेख दिसतं। तर अशा प्रकारे ही श्रीराम नामाची पट्टी तयार झालेली आहे। तर या श्रीराम नामाच्या पट्टीला जर बॉर्डर करायची असेल तर ती कशी करायची हे मी दाखवते। तर इथून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे या मणीतून आणि धाग्यामध्ये मी इथे पिवळा नारंगी किंवा भगवा कलर आहे हा आणि एक पिवळा असे 3 मणी घेतलेले आहेत। तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही कलर घ्या आणि बॉर्डर करून घ्या। तर ह्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका मणीमधून। तुम्हाला जर वाटलं पांढऱ्यामध्ये करायचं तर तुम्ही पांढऱ्या मणीमध्येही करू शकता। तर मला इथे हे पिवळे आणि नारंगी कलरचं मणी जरा बरे वाटले म्हणून मी हे बॉर्डरसाठी यूज करत आहे। इथे मी पिवळा आणि भगवा कलर घेतलेला आहे म्हणजेच नारंगी आणि हा पिवळा लाल लाल अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ही बॉर्डर आपल्याला चारही राऊंडला तयार करून घ्यायची आहे। तुम्ही ही बॉर्डर केली नाही तरीही नुसती साधी पट्टीही छान दिसेल आणि बॉर्डर केली तरीही छान दिसेल। तर मी जसं आता तुम्हाला हे दाखवली बॉर्डरच्या 2 करून दाखवलं तसंच सेम चारही बाजूला करून घ्यायचं आहे। मग बघूया बॉर्डर झाल्यावर श्रीराम नामाची पट्टी कशी दिसते ते। इथपर्यंत मी ही बॉर्डर करून घेतलेली आहे उभ्या लाईनची। आता ह्या कॉर्नरवर आल्यावर काय करायचं ते मी सांगते। हा कोपऱ्यातला मणी झाल्यानंतर आपण इथे नंतर लागलीच येणार बरोबर। तर इथेही ह्या साईडलाही ह्या मणीतून धागा काढणार आहोत तर इथेही 3च मणी ओवून घ्यायचे आहेत। एक पिवळा भगवा कलर आणि एक पिवळा असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि सलग तसंच विणत जायचं आहे। हे अशा प्रकारे
नाहीतर कोणाकोणाला असं डाऊट येतो की अरे कॉर्नरवर आल्यावर कसं करायचं. तर त्यासाठी ते मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे की जसं आपण सुरुवात केली तसंच कॉर्नरलाही 3च मणी घालायचे आहेत प्रत्येक ठिकाणी. तर आता आपण ही पट्टी पूर्ण करून घेऊया. तर ही बॉर्डर मी आता इथपर्यंत पूर्ण करून घेतलेली आहे आणि वरचं एक हुकही लावून घेतलेलं आहे. तर इकडचं हुक कसं लावायचं ते मी दाखवते. आता धागा हा मागच्या बाजूने मी काढून घेतलेला आहे, जॉईन केलेला आहे. तर 1 2 3 तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 6 मणी ओवून घ्यायचे. 6 मणी ओवून घेतल्यावर धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत ह्या राऊंडवरती हे 2 2 4 5 6 आणि 7 8 हे खालचे 2 मणी ह्या एकूण 8 मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. आठ मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर खालच्या एका मणीतून धागा काढून इथे गाठ मारून घ्यायची आहे. गाठ मारल्यानंतर 2 मण्यांतून धागा बाहेर काढून धागा कट करून घ्यायचा आहे. तर आता श्रीराम नामाची पट्टी ही पूर्णपणे तयार झालेली आहे, अगदी बॉर्डर सकट. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का हे मला नक्की सांगा. ही श्रीराम नामाची पट्टी आपण ह्या लाल आणि पांढऱ्यामध्ये केली आणि ह्या आधीही मी एक पट्टी केलेली आहे, ती पांढरा लाल अशी केलेली आहे. म्हणजे लाल हे अक्षर घेऊन मागे बॅकग्राऊंड आहे ते पांढऱ्या मण्यांमध्ये केलेलं आहे. तुम्हाला असे लटकन करायचे असतील तर ते लटकनही तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे ही सुंदर अशी श्रीराम नामाची पट्टी आपण तयार केलेली आहे. तर प्रत्येकाने ही पट्टी बनवून बघायची आहे. आता रामनवमी जवळ येत आहे, त्याच्यामुळे आपण स्वतःच्या हाताने केलेली श्रीराम नामाची पट्टी बनवून नक्कीच बघायला हवी आणि देवघरात लावायलाही हवी. तुम्ही हे वॉल हँगिंग म्हणूनही वापरू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि गौरीहर क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.